एका गावामध्ये 4 खूप खास मित्र राहायचे. निर्मल, मनीष, गणेश आणि सुरेश. एक दिवस गावामध्ये एक मोठी विपदा आली. गावाला एक श्राप भेटला आणि पूर्ण गाव बंजर पडलं. ना फळं उरली ना काही फसल. 4 जण गावाच्या बाहेर जंगलामध्ये एका बाबाकडे जायला लागतात या समस्येचा हल शोधण्यासाठी. गजब झालं बाबा, आता तुम्हीच वाचवा. अच्छा, असं काय गोष्ट झाली बाळा? बाबा, काल गावात एक भिक्षू आले होते. आम्ही 4 खेळत होतो आणि खेळत त्यांना लागून गेलं आणि ते बेशुद्ध झाले. जेव्हा ते बेशुद्धीवरून जागले तर त्यांना राग आला आणि त्या भिक्षूनी पूर्ण गावाला श्राप दिला. आता ना फळ आहे ना पीक, फक्त बंजर जमिनी आहेत. मी तुमच्या कर्माला फळाला हस्तक्षेप तर नाही करू शकत, पण एक मार्ग नक्की सांगू शकतो. कार्य कठीण नक्की असणार, पण यदि तुम्ही त्यात सफल झाले तर गावाचा श्राप डुबून जाणार. आम्ही कुठलं पण कार्य करायला तयार आहोत, तुम्ही फक्त सांगा. नीट ऐका, मी तुम्हाला अग्नी, जल आणि वायूच्या 3 जादुई मंदिरांचा पत्ता सांगाल. या मंदिरातून 3 डिब्बींमध्ये अग्नी, वायू आणि जलचे तत्व त्या मंदिरांपासून घेऊया आणि गावात त्या डब्बींना तोडून टाकाल. गावाचं पर्यावरण परत सामान्य होऊन जाणार आणि श्राप तुटून जाणार. पण तुम्हा सगळ्यांना प्रत्येक कदमवर परखलं जाऊ शकतं. आजपर्यंत त्या मंदिरातून कोणीच सफल होऊन नाही परतलं. बाबा त्या लोकांच्या हातामध्ये 3 डबे देतात. दुसऱ्याच दिवशी 4 जण आपल्या रस्त्यावर निघून जातात डोंगराकडे. चलता चलता 3 जण एका 3 रस्त्यांवर पोचतात. बाबांनी सांगितलं रस्ता आला, आता काय करायला हवं? 3 रस्ते आहे आणि 3 डब्या. काय करावं? इथनं वेगळं जावं का? दादा, सगळे सोबत जाऊ तर चांगला राहणार. मला तर निर्मलची गोष्ट बरोबर वाटत आहे. भलेही वेळ कमी आहे, पण आपण सगळ्यांना सोबत जायला हवं. काय मनीष? गणेश पण बरोबर बोलत आहे. बस मग, मनीष आणि मी वेगळ्या रस्त्यांवर जातो आणि तुम्हा दोघांना एकसोबत जायचंय तर तुम्ही एका रस्त्यावर चालले जा. ठीक आहे. गणेश मधल्या जाणाऱ्या रस्त्याने निघून जातो आणि मनीष दुसऱ्या रस्त्याने. सुरेश आणि निर्मल आता उरलेल्या त्या 3ऱ्या रस्त्यावरून निघून जातात. जादुई 3 मंदिर जिथनं कोणीच नाही परत येऊ शकलं. ऐकायला तर खूपच भयानक वाटत आहे. काय निर्मल? हो दादा, भीती तर मला पण आता वाटत आहे. काही वेळ चालल्यानंतर त्या दोघांना तिथे एक मोठासा दरवाजा दिसतो. 2 जण त्या दरवाजाला दोन्हीकडून उघडतात आणि आत जसं लार्वाची जमीन दिसत होती आणि एक पूलच्या दुसऱ्या पार एक खूप मोठी विहीर त्या दोघांना दिसायला लागते. गजबच दृश्य आहे, एवढं खतरनाक की आम्ही समोरच नाही जाऊ शकू. ये, त्या दिशेकडे, त्या विहिरीकडे जाऊया. 2 जण मिळून त्या पूलला पार करतात आणि जाऊन विहिरीमध्ये झाकून बघतात. इतकं सारं सोनं, एवढा पैसा! जर कुठल्या प्रकारे हा पैसा गावात पोहोचू शकलो असतो तर शापाची चिंताच नसती झाली. तेव्हा विहिरीवर एक मायावी यक्ष प्रकट होतो. 2 यात्री आले आहेत. खूप दिवसांनंतर कोणी इथं आलं. सांगा, काय नाव आहे आणि इथे काय काम आहे? मी निर्मल आणि हा माझा मित्र सुरेश आहे. आमच्या गावाला शापानं जखडून घेतलं आहे. त्या श्रापाला तोडायसाठी आम्ही इथं आलो आहे. मी यक्ष आहे, अग्नि मंदिराचा प्रत्यक्ष आहे. इथपासून अग्नितत्व पाहिजे आहे. हो, पण हे सोनं मिळून गेलं तर कुठल्या तत्वाची गरजच नाही पडणार. सोनं हवं असेल तर सोनं घेऊन जा. 3 घडे आहेत आणि यात जितकं सोनं मावणार तितकं सोनं घेऊन जा. नाही निर्मल, आपण तर अग्नितत्व घ्यायला आलो होतो ना. अरे सुरेश, फक्त 1 गडवा भरला मग चाललं जाऊ. काय यक्षजी, तुम्हाला तर कुठली आपत्ती नाही ना?
नाही नाही, काही आपत्ती नाही आहे, घेऊन जा. एक मटकी घेऊन निर्मल खाली विहिरीमध्ये उतरतो आणि सोना भरायला लागतो. खूप वेळ सोनं भरल्यानंतर ती मटकी भरून जाते. हा तर खूप मायावी घडा वाटत आहे. किती सोनं झालं यामध्ये. असं वाटत आहे की 100 घड्यांचं सोनं ह्या एकातच भरलं गेलं आहे. एवढा सोनं एका घड्यात मावलं तर मग 2 मध्ये किती येणार? बस पण कर, एवढं खूप आहे. विसरू नको की आपण इथे कशाला आलो आहे. फक्त 1 घडा अजून. हो हो, भरून घे. दुसरं घड्यात एवढं सोनं येऊन जाणार जेवढं एका राज्याच्या तिजोरीमध्ये असतात. एवढं तर पर्याप्त असणार ना. वा दादा, किस्मत चमकली आमची. निर्मल खूप वेळपर्यंत त्या विहिरीमध्ये मटकीला भरत असतो आणि बघताच बघता निर्मल खूप जास्त खाली पोचून जातो. खूप वेळानंतर दुसरी मटकी पण भरून जाते. निर्मल, बस कर. आता आपल्याला जायचं आहे. आपल्याकडे वेळ नाही आहे आणि इथे किती वेळ झाला आहे तुला माहित पण नाही आहे. चिंता नको करू. इथे आणि बाहेरचा वेळ वेगळा चालते. ऐकलं सुरेश? इतका पैसा आहे की आता आपण सगळे राजा बनून जाऊ. अरे यक्षजी, हा 3रा घडा भरण्यात काही आपत्ती तर नाही ना तुमची? भर शकत असशील तर भरून घे आणि नाही भरल्याशिवाय निघू नाही शकणार. तेव्हा यक्ष तिसरी मटकी देतो आणि निर्मल त्याला भरता भरता 2 दिवस काढून टाकतो. सुरेश हे सगळं बघत होता. आज 2 दिवस झाले आहेत तरी पण त्याचे मटकी भरतच नव्हती. निर्मल एवढं जास्त खाली गेला होता की आता तो दिसत होता आणि ना त्याची आवाज ऐकू येत होती. सुरेश घाबरून त्या यक्षला बोचारायला लागतो. अरे यक्षजी, हे काय होत आहे? हा निर्मल बाहेर का नाही येत आहे? त्याला कृपया बाहेर घेऊन या. हे काय म्हणतोय? काय विहिरीत मी त्याला टाकलं? जी नाही. मग मी त्याला कसं बाहेर काढू? पण आता त्याचं काय होणार? ते घडा कधीपर्यंत भरणार? तो नाही येणार आहे. पहिला घडा समृद्धीचा होता, दुसरा राजपद विधानचा होता आणि तिसरा लोभाचा, जे ह्या विहिरीसारखं असीमित आहे. पर्याप्तपेक्षा अधिक धनच्या बावजूद तुझ्या मित्रानं लोभ केला आणि आपल्या प्रत्यक्ष हेतूपासनं भटकून गेला. आता तू काय करणार? हे काय होत आहे? कोणी वाचवा निर्मलला. सुरेश अशाच प्रकारे खूप वेळपर्यंत त्याची वाट बघत राहिला आणि रडत राहिला. पण निर्मलचा काहीच अत्तापत्ता नाही चालला. आता तू काय करणार? काय जाऊन गावाला वाचवणार की निर्मलसाठी इथेच थांबणार? ज्या वेळेस सुरेश आणि निर्मल तिथपर्यंत पोचले त्याच वेळेस गणेश पण तिथे एका मंदिरच्या द्वारपर्यंत पोचलेला होता. मी तर इथे खूपच लवकर पोहोचलो आणि हे मंदिर तर इतकं प्रसन्न वाटतं की विचारू नका. मंदिरच्या 4 दिशेंनी असं वाटतंय की हवा परिक्रमा मारत आहे. तेव्हा तिथे एक अप्सरासारखी सुंदर स्त्री येते. अरे, तुम्ही कोण? जरा आपला परिचय तर द्या. हो, मी गणेश. आणि तुम्ही कोण? मी तर अप्सरा आहे आणि माझं नाव पण अप्सरा आहे. तुम्ही इथे का आला आहात? माझ्याशी भेटायला? मी तर ह्या वायू मंदिरातून काही वायू तत्व घ्यायला आलो आहे बस. ते तर तू कधी पण घेऊ शकतोस. आता तू इथे राहा ना काही दिवस, मग जाऊन जा. पण ते काय आहे की माझ्याकडे वेळ कमी आहे. नाहीतर मी ते नक्की थांबलो असतो. माझ्या गावावर एक श्राप आहे, तर मला हे तत्व घेऊन परत जावं लागेल. मग मी नंतर येऊन जाईल तुम्हाला भेटायला. सगळेजण असंच बोलतात पण कोण येतच नाही. पण मी तर तुला खूप आवडून पण घ्यायला लागली आहे. तुझ्याशी लग्न करायचं आहे मला. थांब ना काही दिवस इथे. तुला जर काय लग्न नाही करायचं आहे तर निघून जा. आणि तसं पण इथला वेळ आणि बाकी दुनियेचा वेळ वेगळा वेगळा चालतो. अच्छा, ठीक आहे. मी इथेच थांबून जातो.
मग आपण दोघं लग्न करून गावात परत चाललो जाऊ. पण मी तर इथून कुठंच नाही जाऊ शकत. जर काय तुम्ही जाल तर परत पण तुम्हालाच यावं लागेल. जर इथला आणि बाहेरची वेळ वेगळा वेगळा चालतो तर मी काही वेळासाठी इथे तर थांबूच शकतो. हो तेच. गणेशला अप्सराबरोबर राहताना खूप महिने निघून गेले होते आणि दोघे जण त्या मंदिरमध्ये लग्न पण करतात आणि त्यानंतर ते दोघे जण एका कुटियामध्ये राहायला लागतात. खूप महिने झाले आहेत आपल्याला लग्नाचे. तुम्ही काही विसरत तर नाहीये ना? नाही, मी तर काही नाही विसरत आहे. पण जर कुठली गोष्ट विसरून गेलो आहे तर याचा अर्थ असेल की कुठली खास गोष्टी नसेल. गणेश आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सगळं काही विसरून गेला होता. मनीष पण सगळ्यांबरोबर आपल्या जाग्याटी पोचला. त्याने बघितलं की त्या डोंगरावर एक तलाव आहे. तो त्या तलावामध्ये उडी मारतो आणि आत बघतो की पाण्याचं मंदिर आहे. जसंच तो पाण्याच्या मंदिरमध्ये जातो त्याला परत श्वास यायला लागते. तर हे आहे जलचं मंदिर. भव्य दिव्य जे पण म्हणा कमी आहे. अरे तुम्ही कोणी आहात? तुम्ही तर मला घाबरूनच टाकलं. काय नाव आहे आणि इथे काय काम आहे? मी मनीष. ह्या डब्बीमध्ये जलतत्व घ्यायला आलो होतो, ज्यानं आमच्या गावात जो श्राप आहे तो संपून जाईल. अच्छा, पण तुझे 3 मित्र अजून आहे. त्यांनी तर डब्बीत तत्व नाही घेतले. म्हणजे काय त्यांना काही झालं आहे? नाही, तुझा एक मित्र लग्न करून वायुमंदिराच्या जवळ बसला आहे आणि एक मित्र अपार धन सोबत खेळत आहे. हे लोक असे कसे करू शकतात? आम्ही इथं श्राप तोडायसाठी आलो होतो आणि हे सगळे इथे ऐशो आरामात विसरून गेले सगळं. मी तर सांगतच होतो की ते लोक काही तत्व नाही जमा करत आहे आणि तू म्हणत आहे की तू तत्व घ्यायला आला आहे. बस म्हणूनच मी प्रश्न केला. ह्या 2 कलशांमध्ये काय आहे? एकामध्ये अमृत आहे आणि एकामध्ये तत्व जे तू घ्यायला आला आहे. जर ते तिघं आपल्या ऐशो आरामासाठी सगळं विसरू शकतात तर मी एकटा श्राप तोडायचा प्रयत्न का करू? हे अमृत पिल्यानंतर यक्ष आपलं बोलणं पूर्ण करूच नाही शकला. त्याच्या आधी मनीषने रागामध्ये त्या कलशमधून सगळं अमृत पिऊन टाकलं. आता मी पण अमर आहे. जे करायचं आहे ते करू शकतो. माझं त्या तिघांसोबत आता काही संबंध नाही आहे. पहिले गोष्ट समज तर, माझी गोष्ट ऐक तर. काय म्हणायचं आहे तुम्हाला? सांगत होतो पण तू तर ऐकायच्या आधीच पिऊन गेलास. म्हणजे म्हणजे हे की जे पण ह्या अमृतला पिणार तो अमर होऊन जाईल, पण नेहमीसाठी ह्या जलच्या मंदिरात राहणार. काय? हे कसं होऊ शकतं? तुम्ही छळ केलाय माझ्यासोबत. पूर्ण गोष्ट ऐकली नाही आणि पिऊन गेला पूर्ण अमृत तू. तुझा उद्देश पण विसरलास तू आणि छळ मी केला. नाही, मला अमर नाही व्हायचं. माझा गाव, माझे बंधू. मनीष स्वतःला आणि आपल्या घेतलेल्या निर्णयाला कोसत राहिला. सुरेश ती राहेवर जिथे सगळेजण निघून गेले होते तिथे निर्मल बरोबर उभा होता. तेव्हा तिथे गणेश आणि मनीष पण तिथे येतात. तुम्हा दोघांना तत्व मिळाले ना? हो, चला सगळे जाऊया. चौघे मित्र चालत चालत गावामध्ये पोचतात. सुरेश 3 डबे फोडून टाकतो आणि गावाचं श्राप तुटून जातं. सुरेश खूप जास्त आनंदात येतो. सुरेश जे आतापर्यंत बघत होता तो फक्त माया आणि मोह होता. हा तो स्वप्न होता ज्याला त्याला खरं होताने बघायचं होतं. खरं तर जेव्हा निर्मल विहिरीमध्ये खूप जास्त आत गेला होता तेव्हा तो आपल्या उद्देशाला विसरून आणि आणखीन जास्त मोहमध्ये अडकत जातो. सुरेश विहिरीमध्ये उडी मारतो आणि मायेच्या जाळीमध्ये अडकून जातो.
चौघे मित्र लालच, मोह, काम आणि क्रोधच्या जाळीमध्ये अडकून जातात.